कधी कॉर्पोरेट लाईफमध्ये अशी चूक झाली आहे का, की ज्यामुळे तुम्हाला वाटलं, की हे काम मी केलं नसतं तर बरं झालं असतं? कधी एखादा प्रोजेक्ट फेल झाला, कधी एखाद्या निर्णयामुळे नुकसान झालं आणि त्या क्षणी मनात प्रश्न आला, आता पुढे काय करायचं? पण खरं सांगायचं तर कॉर्पोरेट लाईफमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त शिकवतात ते अनुभव. नमस्कार, मी आहे साक्षी आणि तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनेल स्वामींची साक्षी. या चॅनेलवर आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकण्यासाठी, ग्रो करण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी छोटे पण प्रभावी विचार आणि टिप्स बघत असतो. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हालाही कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकायचं आहे आणि ग्रो व्हायचं असेल, तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. जेणेकरून नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आजचा आपला विषय आहे अनुभव घ्या, नुकसान होऊ द्या, कारण त्यातूनच आपण खरे घडणार आहात. पहिला मुद्दा, अनुभव तुम्हाला सजग बनवतो. कॉर्पोरेट लाईफमध्ये प्रत्येक दिवस हा एक नवीन अनुभव देत असतो. कधी टीम मेंबरसोबत काम करताना, कधी मॅनेजरसोबत चर्चा करताना, कधी एखाद्या प्रोजेक्टमध्ये निर्णय घेताना. आपण सतत काही ना काही शिकत असतो. एकदा चूक झाली, की पुढच्या वेळी आपण जास्त सजग होतो. अनुभव आपल्याला शिकवतो. कुठे बोलायचं, कुठे थांबायचं आणि कुठे शांत राहून परिस्थिती समजून घ्यायची. म्हणूनच कॉर्पोरेट लाईफमध्ये अनुभव म्हणजेच तुमचा सर्वात मोठा शिक्षक असतो. मुद्दा दुसरा, चांगले अनुभव आत्मविश्वास देतात. जेव्हा आपल्या कामाचं कौतुक होतं, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करतो, तेव्हा तो अनुभव आपल्यालाच सांगतो, "हो, मी हे करू शकतो." हे अनुभव आपल्याला आत्मविश्वास देतात आणि पुढच्या कामासाठी ऊर्जा देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की कधी-कधी आपण चांगल्या अनुभवांमध्ये इतके आरामात बसतो, की पुढे शिकण्याची गरजच वाटत नाही. म्हणूनच चांगले अनुभव आपल्याला थांबायला नाही, तर पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्यायला हवेत. मुद्दा 3, वाईट अनुभव तुम्हाला शहाणं करतात. खरं सांगायचं तर कॉर्पोरेट लाईफमध्ये सर्वात जास्त शिकवतात ते वाईट अनुभव. एखाद्या कामात चूक झाली, एखाद्या निर्णयामुळे नुकसान झालं किंवा एखादा प्रोजेक्ट अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर आपण स्वतःला विचारायला सुरुवात करतो. पुढच्या वेळी मी हे कसं चांगलं करू शकतो? याच क्षणी आपली खरी वाढ सुरू होते. वाईट अनुभव म्हणजे अपयश नाही, तो म्हणजे पुढे अजून चांगलं करण्याची संधी असते. मुद्दा चौथा, अनुभव तुम्हाला पुन्हा उभा राहायला शिकवतो. कॉर्पोरेटच्या लाईफमध्ये कधी-कधी असा काळ येतो, जेव्हा आपल्याला वाटतं, "बस आता पुरे झालं." कामाचा ताण, डेडलाईन्स, अपेक्षा, अनेक जबाबदाऱ्या यांमुळे मन थकून जातं. पण त्याच वेळी आपण मागचे अनुभव आपल्याला सांगतात, की "तू आधीही कठीण परिस्थितीतून आला आहेस. आता आपण नक्की बाहेर पडशील." अनुभव आपल्याला स्वतःच आधार बनायला शिकवतो आणि पुढं उभा राहण्याची ताकद देतो. मुद्दा 5वा, प्रत्येक अनुभव हा पुढच्या प्रवासाची शिदोरी असतो. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही ना काही शिकत असतो. कधी अनुभव आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतो, कधी थांबून विचार करायला लावतो, कधी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करायला लावतो. पण एक गोष्ट नक्की आहे, कोणताही अनुभव वाया जात नाही. चांगले असो किंवा वाईट, प्रत्येक अनुभव हा आपल्या पुढच्या प्रवासासाठी एक मोलाची शिदोरी असतो. म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नुकसान होईल या भीतीने अनुभव घेणं कधीही थांबवू नका. कारण अनेक वेळा आपल्याला संकट वाटणारी गोष्टच आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी संधी ठरते. हा निसर्ग, हे विश्व आपल्याला तेच प्रसंग देत असतं, ज्यासाठी आपण पात्र असतो. म्हणूनच प्रत्येक क्षण अनुभव घ्या, त्यातून शिका, स्वतःला सुधारा आणि कॉर्पोरेटच्या लाईफमध्ये स्वतःला अजून मजबूत बनवत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुमच्या आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे, जो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जेव्हा तुम्ही सगळं सोडून देण्याचा विचार करत होतात, तेव्हा कोणत्या अनुभवाने तुम्हाला पुन्हा उभं केलं? तुमचे ते अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.
कारण कदाचित तुमचा अनुभव एखाद्याला कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकण्यासाठी प्रेरणा देईल. आपली स्वामींची साक्षी ही एक कम्युनिटी आहे, जिथे आपण रोजच्या आयुष्यात कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकण्यासाठी छोटे-छोटे पण प्रभावी टिप्स आणि ट्रिक्स बघत असतो. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या कम्युनिटीची लिंक दिली आहे. तुम्ही तीही जॉइन करू शकता. आणि आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्पोरेट लाईफच्या सुरुवातीला कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दल बोललो होतो. तो व्हिडिओही नक्की पहा. तोपर्यंत भेटूया पुढच्या नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.